नमस्कार. मकर संक्रांतीच्या देशवासियांना सैनिक समाज पार्टीतर्फे हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांतीच्या दिवशी सैनिक समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ऑनरी कॅप्टन निवृत्त श्री अरुण कदम साहेबांनी एक सूचना मांडली की महाराष्ट्रातील तमाम जनतेला कायदेशीर संरक्षण आवश्यक आहे. तसंही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेबांनी रिटायर कर्नल यांनी पण सूचना मांडली होती की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कायद्याचं शिक्षण देणाऱ्या संस्था असाव्यात, जेणेकरून आम समाजाच्या नागरिकाच्या मनातील कायद्याबद्दलची भीती दूर होईल. त्याचाच एक शुभारंभ म्हणून आज आम्ही असे एक नियोजन तयार केलं आहे की पोलिसांची मदत घेणार, कायद्याची मदत घेणार आणि आम समाजातील नागरिकाला कायदेशीर सल्ला देणार, जेणेकरून त्याला सैनिक समाज पार्टीचा आधार वाटेल, सैनिक समाज पार्टीचं संरक्षण मिळेल आणि त्याला कायदेशीर मार्गानेच त्याला मदत केल्या जाईल, कायदेशीर प्रोटेक्शन दिले जाईल. त्यासाठी सैनिक समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री कदम साहेबांनी सूचना मांडली. त्यानुसार ही एक शाखा राहणार आहे, समाजसेवेची शाखा राहणार आहे. सैनिक समाज पार्टी फक्त राजकारण करून थांबत नाही, तर समाजसेवा ही अत्यावश्यक गरज आहे. त्यामुळे समाजामध्ये कायद्याचं ज्ञान असेल, कायद्याचं संरक्षण मिळू शकतं. याच्यासाठी सैनिक समाज पार्टीने हे स्टेप तयार केली आहे की कायदेविषयक सल्ला समिती तयार केली आहे. कायदेविषयक मदत कार्य देण्यासाठी पोलीस मित्र आणि सैनिक समाज पार्टी मार्फत एक जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, वार्ड प्रमुख, गाव प्रमुख, शहर प्रमुख याप्रमाणे नेमणुका देण्याचं नियोजित आहे. त्यासाठी सर्वांचं महाराष्ट्रातील तमाम या कायदेविषयक सल्लागार समितीचं नेतृत्व तुकाराम डफळ हे करतील. तुकाराम डफळ यांना महाराष्ट्र लेवलचं कायदा सल्लागार अध्यक्ष, कायदा कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात येईल आणि त्यांच्या अंडर ह्या सर्व नेमणुका होतील आणि आम समाजातील नागरिकांना, तमाम जनतेला, पीडित जनतेला, महिलांना आणि त्यांचे वाद त्यांच्या गावातच मिटवल्या जातील आणि आवश्यकता पडली तर त्यांना कायदेशीर सल्ला दिला जाईल, संरक्षण दिल्या जाईल. आणि हा जो पायंडा आहे तो जो सरकारचा तंटामुक्त गाव त्याच्या मदतीने करायचा आहे, शासनाच्या मदतीने करायचा आहे, शासकीय अधिकाऱ्याच्या मदतीने करायचा आहे. ह्याची नोंद जिल्हाधिकाऱ्याकडे राहील, तहसीलदाराकडे राहील, पोलीस अधिकाऱ्याकडे राहील, जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे राहील. याप्रमाणे हे जे नियोजन चालू आहे त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेने, सुज्ञ जनतेने सैनिक समाज पार्टीशी संपर्क साधावा असं हे आव्हान करण्यात येत आहे. असं आव्हान कदम साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीची ही जी नवी शाखा आहे हिचे महत्त्व जाणून घ्या आणि सैनिक समाज पार्टीमध्ये जोडण्यात मदत करा, हातभार लावा आणि समाजसेवेमध्ये सहभागी व्हा. ही समाजसेवा संपूर्ण जनतेसाठी आहे, महिलांसाठी आहे, वृद्धासाठी आहे, ज्येष्ठासाठी आहे. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टी कायदेविषयक सल्लागार समितीचा विजय असो.